यानंतर बातमी रायगडमधून। रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीचा पूर ओसरलाय। कुंडलिका नदीवरील जुन्या रोहा अष्टमी पुलावरील पाणी ओसरून गेलंय। पाण्याच्या ओघानं पुलावरचे कठडे मात्र तुटलेत। रोहा अष्टमी पुलावरील वाहतूक अद्यापही बंदच आहे। रायगडच्या रोह्यामध्ये कुंडलिका नदीवरील जुन्या रोहा अष्टमी पुलावरील पुराचं पाणी ओसरलं असलं तरी पुलावरील वाहतूक अद्याप बंद आहे। पुराच्या जोरदार प्रवाहामुळे पुलाचे काही कठडे तुटून पडलेत आणि त्यामुळे झाडं झुडपं पुलावर अडकून पडली आहेत। पुलाची स्वच्छता आणि सुरक्षिततेची पाहणी पूर्ण होईपर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने यातली वाहतूक पूर्ण सुरू केलेली नाही। कुंडलिका नदीवरील रोहा अष्टमीला जोडणाऱ्या पुलावर उभा आहे। गेली 2 दिवस कुंडलिका नदीला पूर आल्यामुळे या पुलावरून पाणी जात होते। त्यामुळे या पुलावरती मोठ्या प्रमाणात पाणी जात असल्यामुळे त्या पाण्याच्या ओघामुळे या पुलावरील कठडे तुटलेले आहेत। अशा पद्धतीचे कठडे तुटल्याचे आपलं चित्र पाहायलाच मिळत आहेत। दुसरं महत्त्वाचे म्हणजे हे कठडे तर तुटलेच आहेत, त्याचबरोबर विविध झाडे झुडपे या पुलावर लागल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत। महत्त्वाचे म्हणजे पुलावरला पाणी ओसरले असले तरी अद्यापही रहदारीला हा पूल चालू करण्यात आलेला दिसत नाही, कारण या पुलावर मोठ्या प्रमाणात घाण कचरा वगैरे अडकलेला आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे या पुलाला अद्यापही पाणी लागलेलं आहे। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कुंडलिका नदीवरील पूल सध्या वाहतुकीला खुला करण्यात आलेला नाही आहे। महत्त्वाचे म्हणजे आज जरी पाणी ओसरले असले तरी अद्यापही कुंडलिकेच्या या पुलाला रोहा अष्टमीच्या पुलाला पाणी लागलं असल्यामुळे सध्या खबरदारी म्हणून वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। पुढारी न्यूज महादेव ससंबे, रोहा, रायगड।